माझ्या माता मावलींनो व तमाम माझ्या भीम सैनिकांनो, आज मी तुमच्या समोर याच्यासाठी एक वकील समाजाचा एक प्रतिनिधित्व, जो न्यायव्यवस्थेमध्ये समाजाचीच नव्हे तर इतर सर्व जाती धर्माच्या लोकांची हक्काची बाजू, हक्काची लढाई न्यायालयासमोर मांडतोय। आणि परभणीमध्ये ज्या पद्धतीने पोलिसी अत्याचार अनुसूचित जातीच्या सदस्यांवरती आणि नोमॅडिक ट्राइब्सच्या सदस्यांवरती झालेला आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आणि ज्या ज्या पोलिसांनी हा अत्याचार केलेला आहे त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई होण्यासाठी मला काय पुरावे गरजेचे आहेत ह्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही अगोदर डोळ्यातले अश्रू पुसा आणि लढाईसाठी कायदेशीर चौकटीत संविधानिक मार्गाने लढण्यासाठी सज्ज व्हा। रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्यामुळे आणि सरकारी संपत्तीची काही समाजकंटकांकडून नासधूस केल्यामुळे पूर्ण समाजाला त्या पद्धतीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न ह्या माजोर्डा सरकारकडून करण्यात आलेला आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला दुसरा तिसरा कुठलाच पर्याय आता अवेलेबल नाही, आपल्याला न्यायालयीन मार्गातूनच लढावा लागेल। आणि त्यासाठी ह्या लढाईसाठी संविधानिक न्यायालयामध्ये म्हणजेच उच्च न्यायालय मुंबईचं आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयापर्यंत समाजाची हक्कानुसार बाजू मांडण्यासाठी आणि ह्या आरोपी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची साठी मला काय पुरावे गरजेचे आहे यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। मी काल माझ्या फेसबुकवरती मी एक पोस्ट टाकली होती, परभणीच्या घटनेनंतर तिथे काय काय गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भामध्ये मला प्रथम खबरी अहवाल अर्थातच FIRच्या प्रती आपल्याकडून मला मिळण्यात यावा। त्या संदर्भात मला 6 FIRच्या प्रती मिळण्यात आल्या आणि त्या 6 FIRच्या प्रतीचा अभ्यास केल्यानंतर आणि जे व्हिडिओज मी तिथे पाहिले त्याचा अवलोकन केल्यानंतर एका बाजूने ज्या पद्धतीने पोलिसांनी एका बाजूने तपास केला, एका बाजूने म्हणजे जिथे जिथे आंदोलनं झाली तिथे गुन्हे दाखल झाले, परंतु व्हिडिओमध्ये हे देखील दिसतंय की पोलिसांनी स्वतःच्या कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग करून टार्गेट करून एका एका भीम सैनिकाला कसे मारलेले आहे त्याचे एक एक चित्रीकरण आपण पाहूया। हे बघा, हे पहिलं चित्र, याच्यामध्ये आपण पाहू शकता हा प्रायव्हेट पर्सन आहे। हा पोलीस वाटतोय का कुठल्या अँगलने आपल्याला? पोलिसाला जाऊ देत आहेत। पुन्हा आपण पाहूया, हा बघा याने काय केलंय, पायावर फटका मारलाय, पोलीस समोर आहेत, पोलिसाला जाऊ देत आहेत। आपण पूर्ण ही व्हिडिओ क्लिप पाहूया। पोलिसांनी पुन्हा ज्याचा पायावर फटका मारलाय त्याला धरलंय आणि त्याला घेऊन चाललेत आणि ज्याने त्याच्या पायावर फटका मारला, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 14 प्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकास कायद्याच्या दृष्टीने समान अधिकार आहेत, समान हक्क आहेत, समान कर्तव्य देखील आहेत। मग ज्या वेळेस हा गैर अनुसूचित जाती जमातीचा सदस्य एका आंदोलकावरती पायावरती बांबू काय लाकूड तोडतोय त्याच्यावरती पोलीस कारवाई करत नाही, त्याला जाऊ देतात। आणि दुसरा जो व्यक्ती ज्याच्या पायावर मारलंय, ज्याच्यावर हत्यार उगारलं गेलंय त्याला पकडून बघा ते बहादूर पोलीस कशा पद्धतीने त्याला खेचत घेऊन चाललेले आहेत। हा भेदभाव का? हा भेदभाव का? मला तुम्हाला सांगायचंय, हे जे कोणी पोलीस अधिकारी व्यवस्थित पहा। हा मला असं याच्यावरतून प्रायमा फेसी प्रथम दर्शनी दिसून येतोय हा पोलिसांचाच हस्तक असण्याची शक्यता आहे। व्यवस्थित पाहून घ्या याचं हा जो पोलीस अधिकारी आहे त्यालाही व्यवस्थित पहा। हा त्याच्या घटनेतला इन्स्टिगेट करणारा आरोपी आहे। याची कर्तव्य होतं का ज्याने पायावर लाकूड मारलं त्याला ताबडतोब ताब्यात घेणं आणि पोलिसांच्या कोठडीत देणं। पोलिसांनी केलं नाही केलं, त्याला अरेस्ट केली नाही केली, त्याला डिटेन केली नाही केली, म्हणजे काय केलं त्यांनी त्याच्या कर्तव्यास कसूर केलाय, आरोपीला कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न केलाय। आणि म्हणून हा जो कोणी अधिकारी आहे याचा नाव पत्ता तुम्ही काढा, याला आयडेंटिफाय करा, याच्या विरोधामध्ये आम्हाला कंप्लेंट दाखल करण्यासाठी पुरावे गरजेचे आहेत। याचा ज्याच्या कोणाकडे नाव पत्ता असेल यांनी त्याचा काढा। हा जो कोणी मारणारा अधिकारी, जो कोणी व्यक्ती आहे त्याचेही पुरावे तुम्ही आम्हाला सादर करा, जेणेकरून आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये याच्या विरोधामध्ये
गुन्हा दाखल करून सक्षम तपास करून न्यायालयाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आपण दुसऱ्या क्लिपकडे जाऊया. हे बघा, ही क्लिप बघा. बघा, एका बाजूने पोलीस मारतायत, वरतून बघा, वरतून दगड पडतायत, टेरेसवरून मोठी मोठी दगड मारली जात आहेत. बघा 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 बघा, व्यवस्थित बघा. बघा पोलीस. बघा, अशी काय परिस्थिती होती का त्या व्यक्तीला ताब्यात घेता आला असतं, त्याला मारहाण का चालू आहे, का त्याला मार, अशी कुठली परिस्थिती होती का तो अतिक्रिके होता का त्याला मारल्याशिवाय गुन्हा कंट्रोल मध्येच येऊ शकत नव्हता का? असं काय परिस्थिती, त्याला मारतायत का, कुठल्या परिस्थितीत मारतायत, मारहाण काय थांबेना. थांबून बघा. ज्याने कोणी हा व्हिडिओ बनवलाय, हा टेरेसवरून बनवलेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कोणी बनवलाय याची माहिती काढा. हाच या घटनेतला एक तर आय विटनेस आहे किंवा मुख्य आरोपी आहे. कारण की टेरेसवरून जिथून दगड पडतायत तिथूनच हा व्हिडिओ शूट झाल्याचा दिसतोय. आणि जे कोणी पोलीस अधिकारी याला मारतायत त्याची जी काय तुम्हाला माहिती मिळत असेल, पोलीस ज्या पद्धतीने पोलीस आपल्या बाजूने तपास करत नाही, प्रायमा फेसी दिसतंय. आपल्याला जर समाजाची हक्काची बाजू न्यायालयासमोर सत्य मांडायचं असेल तर आपल्याला फॅक्ट फाइंडिंग करावी लागेल. मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की डोळे पुसा, डोळे पुसा, लढाई कायदेशीर लढण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल, मला विश्वास आहे कोर्टातून काय होईल, न्याय होईल, काय आदेश होईल माहित नाही, परंतु लढणं ही माझी ताकद आहे, लढणं हे माझ्या कर्तव्य क्षेत्रात आहे, लढणं हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत आणि मी लढू तेव्हा शकतो ज्यावेळेस तुम्ही मला आयडेंटिफाय करून पुरावे द्याल. व्यवस्थित पहा. मी परत पॉज करतो, मोठं करा. हे जे कोणी अधिकारी आणि विशेषतः रिझर्वेशनच्या पोस्ट म्हणून जे पोलीस अधिकारी SC STच्या पोस्टवरून झाले असतील आणि त्यांना खरोखर वाटत असेल हा पोलिसी अत्याचार सिलेक्टिव्हली फक्त SC STच्या लोकांवरती केलेला आहे आणि तुम्हीही त्या वर्गातून समाजाचं प्रतिनिधित्व प्रशासनात करत असाल, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील हे पोलीस अधिकारी नेमके कोण ही गुप्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. मी तुम्हाला डायरेक्ट या व्हिडिओतून आवाहन करतोय. आणि अजिबात काळजी करायचं कारण नाही. जर तुमच्यावरती खोटे ट्रॅप जर लावण्यात आले अँटी करप्शनचे तर आम्ही तुमची फुकट केस लढू. मी समाजाच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना ह्या व्हिडिओतून आवाहन करतोय, आयडेंटिफाय करा हे अधिकारी कोण होते, प्रत्येक आयडेंटिफाय करा. आम्हाला यांचे नाव पत्ते कॉस्ट टायटल मध्ये टाकल्याशिवाय आम्ही यांना आरोपी करू शकत नाही. वी वॉन्ट टू प्रॉसिक्यूट देम. पुन्हा अशी गरिबावरती लाठीव करायची यांची हिंमत होता कामा नये. पुन्हा पहा. बघा, ऑलरेडी मॉब डिस्पर्स झालेला आहे. लाठीचार्ज करण्याची कायद्याच्या चौकटीप्रमाणे जर विचार केला तर गरज नव्हती, परंतु तुमची हिंमत कशी झाली आंदोलन करायची, ती हिंमत तोडायचा प्रयत्न करतायत. पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पहा. हा दगड मारतायत बघा, हा अधिकारी, याला टिपा व्यवस्थित, व्यवस्थित पहा. हे बघा, वरतून वरतून काठी डोक्यात मारतोय. व्यवस्थित बघा. एका काय बहादुरी आहे पोलिसांची बघा. एका व्यक्तीला मारण्यासाठी किती पोलीस आहेत पहा. 2 व्यक्तीला मारण्यासाठी काय बहादूर पोलीस आहेत आमचे. मी सर्व पोलीस खात्याला दोष देत नाही, परंतु हे अत्याचारी वर्दीतले गुंडे आहेत. हे जे वर्दीतले गुंडे आहेत यांचा कायद्याच्या चौकटीत राहून मुकाबला आम्ही नक्कीच करणार. बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्ही, आंबेडकरवादी वकील आहोत, गर्वाने सांगतो. त्यांचा मुकाबला आम्ही करणार. काय बहादुरी आहे. व्यवस्थित पहा पोलिसी अत्याचार. वाह, वरतून दगड मारणारा पण एक पोलीस आहे इकडे बघा. म्हणजे काठ्या कमी पडत होत्या तर दगड धोंडे पण मारतायत. दगड यांचा हत्यार आहे का. मॉब कंट्रोल करायला कधीपासून दगड मारायला आली ही लोक. हा या या, पहिलं जवळ बोलवलं, खाली आहे, खाली आहे म्हणतोय, खाली आहे. हा बघा,
बघा इकडून दगड आला, व्यवस्थित पहा. हा याला बघा व्यवस्थित. हे बघा हा जो इकडे आहे बघा लेफ्ट साइडला सफेद कपडा बांधलेला. मी SC STच्या रिझर्वेशन मधून जर पोलीस अधिकारी जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील, जर खरोखर तुम्हाला समाजाची तळमळ असेल, जर खरोखर तुम्ही समाजाचे खरे प्रतिनिधित्व, जर SCच्या आरक्षणातून जर तुम्ही तिथे पोलीस मध्ये भरती असाल आणि तुम्ही खरंच बाबासाहेबांची अनुयायी असाल तर हे आयडेंटिफाय करायला आम्हाला मदत कराल. नाहीतर आम्ही समजू की तुम्ही फक्त आणि फक्त तुमची ट्रान्सफर, प्रमोशन आणि पोस्टिंग साठी, स्वतःच्या भल्यासाठी त्या पोलिसात नोकरी करताय. समाजाची काही तुम्ही देणं घेणं लागत नाही. आम्ही तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सत्य न्यायालयासमोर उघडकीस करणे कामी ह्या लोकांना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा आणि पुरावे तुम्ही आमच्यापर्यंत सादर करा, फक्त एवढीच विनंती करतोय. दगडाने मारलंय. अरे पोलीस पुन्हा पहा. तिसरी व्हिडिओ ये बघा. बघा एका व्यक्तीवरती किती बहादुरीने हल्ला करतायत पोलीस. व्हेरी गुड. हिम्मत कशी झाली आंदोलन करायची. पहा पहा ते मारण्याची पद्धत पहा. हो जनावराला पण लाज वाटेल अशा पद्धतीने मारलं जातंय. पुन्हा पहा ही बहादूर पोलीस बघा, व्यवस्थित पहा. बघा पळतोय तो. एवढ्या पोलिसांना त्याच्यावर हात उगारायची, एवढ्या लाठ्या मारायची गरज होती. बघा बघा डोक्यात जर एखादा त्याचा फटका लागला असता आणि जर तो जागीच मेला असता ते पोलीस सगळे 302 मध्ये आत गेले असते. व्यवस्थित पहा. बघत नाहीयेत हे जे कोणी अधिकारी असतील. व्यवस्थित बघा. व्यवस्थित व्यवस्थित झूम करून व्यवस्थित बघा. यांना जर आयडेंटिफाय करता आलं तुम्हाला, ह्या पोलीस अधिकाऱ्यांना, जे जे कोणी वर्दीतले गुंडेत, हे वर्दीधारी गुंडेत, कुठल्याच पोलीस मॅन्युअल मध्ये असं लिहिलं नाही ज्यावेळेस मॉब डिस्पर्स झालेला आहे एकेकाला घेरून पोलिसांनी मारावं. कुठल्याच पोलीस मॅन्युअल मध्ये नाही, कुठल्या पोलीस ऍक्ट मध्ये लिहिलेलं नाहीये, कुठेच लिहिलेलं नाहीये असं. आणि जर तुम्हाला मारूनच न्याय करायचा आहे, जर तुम्हीच न्यायाधीश होत असाल, मग गुन्हे का दाखल केले? मग गुन्हे दाखल करायची काय गरज होती? म्हणजे तुम्ही गुन्हेही दाखल कराल, त्यांना मारालही. वा रे वा, ही दादागिरी. हे बघा आपण हे पण बघूयात. हा फोडतोय कोण? हा व्हाईट कपड्यावाला बघा. व्यवस्थित बघा. हे बघा हे 3 लोक आहेत फोडणारी. प्रायव्हेट गाडी. चुकीचं आहे, याचं आम्ही समर्थन करणारच नाही. मारलं, फोडलं, बरोबर. समाज एकटा येतोय, समजून घ्या. व्यवस्थित बघा. इकडे बघा. इकडे बघा. हा समाज आहे. याच्यातून कोणी तुम्हाला दिसतंय का? इकडे ह्या साईडला कुणाच्या हातात दांडे दिसतात तुम्हाला? झेंडा निळा पिवळा झेंडा आहे. कुठे दिसतोय दांडा? नाही दिसत. मारणारे कोण आहे? इकडे बघा. व्यवस्थित बघा. 1 2 आणि ही बाई 3. ही कुठली आहे माहित नाही. हिला ताब्यात घेतलंय का माहित नाही. बघा हा चौथा. हा हे 3 4 लोकच आहेत फक्त. पण या 4 लोकांमुळे पूर्ण समाजावर केस दाखल झाली. समाजातली लोक दिसत आहेत का इथे? ह्या बाईवरती कारवाई 100% व्हायला पाहिजे. पण ह्या सगळी जी लोक येत आहेत त्यांचा काय रोल? ते गप्प शांतपणे चालले आहेत आणि हा उकसवतोय त्यांना. तुम्ही या इकडे. हे पोलिसांनी सोडलेले असण्याची शक्यता दाट आहे. का या गरीब माणसाचं गाडी तोडली,
एकदम चुकीचं आहे, याचं समर्थन करता येणार नाही. पण ही तोडण्यासाठी उद्युक्त करणारे कोण आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2-3-4 लोक आहेत हे. सगळ्याच्या सगळ्या समाजाला यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. समजून घ्या. याला हा पळून गेला, हा नंतर दिसतच नाहीये. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हाईट कपड्यावाला आग लावून नंतर कुठे तुम्हाला दिसणार नाही बघा. स्टार्टिंगला दिसतोय फक्त हा, नंतर व्हाईट शर्टवाला तुम्हाला कुठे दिसत नाही तोडण्यात. बघा, यांना कामाला लावून दिलं आणि तो पळून गेला. व्हाईट शर्टवाला रेकॉर्डवरचा आरोपी दिसतोय मला. 100% रेकॉर्डवरचा आहे तो. दिसतोय का तो बघा. त्याचं काम झालं, यांना दिलं कामाला लावून, तो गेला पळून. हे आंदोलन संविधानिक मार्गाने शांततेच्या पद्धतीने चाललं होतं. पण याला गालबोट लावण्यासाठी काही उपद्रवी लोक ह्या मॉब मध्ये कोणीतरी घातलेली आहेत. तो व्हाईट वाला दिसतोय का कुठे, कपडा लावलेला, पळून गेला तो. त्याचं काम झालं, विषय संपला. नेक्स्ट हे बघा. हे बघा आमचे बहादूर पोलीस. झोप बघा. तो माणूस मेलाय की जिवंत आहे मला माहित नाही. कशा पद्धतीने तो पडलाय तिथे आय डोंट नो. आयडेंटिफाय करा ही गाडीचा नंबर काय. मी तिकडचा लोकल नाहीये. तुम्ही आयडेंटिफाय करून फक्त पुरावे आणून द्या. माझा शब्द आहे समाजाला. धिक्काऱ्यासारखं कायद्या कोर्टासमोर मी यांना उभं करील. व्यवस्थित बघा. माणसाला चालता येत नाही अशा पद्धतीने माणूस मारहाण झालेली. का केली माहित नाही. व्हॉट इज द रिझन. आंदोलन कर. संविधानाची प्रतिकृती तोडली म्हणून तुम्ही आंदोलन करता काय. तुम्हाला आम्ही दाखवतोच. हे संविधानिक राष्ट्र, हे संविधानाचं पालन. बघा काय अन्याय हा. मी व्हिडिओ याच्यासाठी दाखवतोय, हे अधिकाऱ्यांना आयडेंटिफाय करा. त्यांची नावं पत्ते जर मिळत असतील, नाही मिळालं बक्कल नंबर द्या, चालेल. पण पुरावे त्यांच्या विरोधात भक्कम द्या. डिजिटल एव्हिडन्स द्या. माणूस खोटा बोलेल. पुरावे, टेक्निकल डिजिटल एव्हिडन्स खोटे बोलू शकत नाही. काढा. ही व्हिडिओ मी पाहिली. हा जो पोलीस अधिकारी आहे म्हणतात ही सगळीकडे व्हायरल झालेली आहे. याची जिथे जिथे नियुक्ती होते तिथे तिथे दंगली होतात. परंतु ह्या जे बोलतायत कोण वक्ते, मला त्यांचं नाव देखील माहित नाही. पाठीमागे चांगली पुस्तकं आहेत, वाचक दिसत आहेत, चांगले अभ्यासक दिसत आहेत. मी त्यांना विनंती करतो, तुमच्याकडे जर पुरावे असतील की हा व्यक्ती जिथे जिथे याची पोस्टिंग होते तिथे दंगली उसळतात, असे दस्तऐवजक पुरावे असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा. कदाचित यानेच त्या आंदोलनामध्ये रेकॉर्डवरचे आरोपी घुसवून त्या आंदोलनाला चिथवायचा प्रयत्न केला असेल या पोलीस अधिकाऱ्याने. शक्यता नाकारता येत नाही. याच्या तपासाची गरज आहे. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड टू बी मेड अंडर द मॉनिटरिंग ऑफ द ज्युडिशियल ऑफिसर्स. न्यायालयाच्या निगराणीमध्ये हा तपास होणं गरजेचं आहे का खरोखर याच्या विरोधात जो ह्या महोदयाने जो लावलेला ठपका आहे तो खरा आहे की खोटा आहे. व्यवस्थित पहा. ही खूप मोठी व्हिडिओ आहे. मी सांगणार एवढं बोलण्यात वेळ नाहीये. आता हे बघा. ही व्यवस्थित व्हिडिओ बघा. मी जरा थोडीशी मोठी करतो आपल्या सोयीसाठी. बघा हे पोलीस आले. हा व्हेरी गुड. बघितलं इकडे व्यवस्थित बघा. हे पोलीस आले. मारला फटका. आयडेंटिफाय करा या महोदयांना. रिक्षा फोडणे पोलिसांच्या कर्तव्यात येतं. मला कळत नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे जी रिक्षा उभी आहे त्याच्यावरती लाठी उगारणारा पोलीस अधिकारी कोण आयडेंटिफाय करा. बक्कल नंबर काय, नाव काय, कुठल्या SRPतला आहे का, लोकल पोलीस आहे का, LCBचा आहे, आयडेंटिफाय करा. याच्यासाठी आयडेंटिफाय करा की माझ्या अभ्यासामध्ये पोलिसांनी प्रायव्हेट प्रॉपर्टीचं संरक्षण करणं, आपलं महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्यच आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. त्या रिक्षाने काय असं जनतेचं नुकसान केलं होतं की ती रिक्षाची काच फोडली या माणसाने. याच्या मनामध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या विरोधामध्ये एवढा मोठा आकस का. हा पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी अजिबात पात्र नाहीये असं माझं ठाम मत आहे.
याला पब्लिक प्रॉपर्टीचं, प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी तिथे अपॉइंट केलं गेलेलं आहे. यांनी शपथ खाताना संविधानाची शपथ घेतलेली आहे. परंतु काम काय करतोय हा? पुन्हा पहा, व्यवस्थित पहा. बघा, फोडला. आपण जी पहिली व्हिडिओ पाहिली ज्याच्यामध्ये व्हाईट कपड्यावाला समाजाला चिथावणी देतोय आणि ती व्हाईट कार फोडतोय, आणि हा पोलीस युनिफॉर्म मधला ती काच फोडतोय, त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? गुन्ह्याच्या दृष्टीने पाहिलं तर दोघांचाही गुन्हा समान. मग ज्याने कार फोडली त्याच्यावर गुन्हा दाखल, आणि या पोलीस अधिकाऱ्याने रिक्षाची काच फोडली याच्यावर गुन्हा दाखल का नाही केला? हा माझा ह्या सरकारला सवाल आहे. तुम्ही म्हणता ना कायद्याच्या नागरिक, प्रत्येक नागरिक समान, कायद्याच्या नजरेत प्रत्येक नागरिक समान, मग जातीच्या आधारावर भेदभाव का केला गेला तुमच्याकडून? ह्या पोलिसांनी रिक्षा तोडली, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? मी पूर्ण FIR पाहिल्या. एकही पोलीस अधिकाऱ्याविरोधात का नाही FIR? हे दिसत नाही का? याचे फुटेज तुम्हाला दिसत नाही का तपासात? तपास हा निपक्षपाती करायला पाहिजे, तपास हा स्थानिक व्हायला पाहिजे, तपास हा सर्वतोपरी सत्य शोधण्यासाठी केला पाहिजे, आणि आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे असतील तर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात यावं. हे महाराष्ट्र पोलीस मॅन्युअलचा भाग 3चा नियम 137 मध्ये म्हटलेला आहे. कुठे गेलं तुमचं पोलीस मॅन्युअल? एकतर्फी तुम्ही कारवाई कराल. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जसं रमाबाई कॉलनी हत्याकांड केलं, खैरलांजी केलं, आता परभणी करताय, तुम्हाला काय वाटलं आता सोपं जाईल? मी सांगतोय तुम्हाला, बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, एकही पोलीस अधिकारी वाचला जाणार नाही जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे. मला पुरावे फक्त तुम्ही आणून द्या. यांचा कसा बंदोबस्त करायचा आम्ही करू. आम्ही पूर्ण वकिलांची टीम याच्यामध्ये काम करणार आहोत. माझी लोकल वकिलांना विनंती आहे, संविधानिक कोर्टामधलं काम आमच्यावर सोडून द्या. आमचे हे परभणीतले घटनेवर मुख्यमंत्री काय म्हणतात? परभणीत संविधानाच्या प्रतिमेसोबत माथे फिरूने केलेल्या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. मात्र त्या अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणे, समजून घ्या शब्द हिंसा होणे, हे काही योग्य नाही. बरोबर आहे, योग्य नाही. हिंसा दोन्ही बाजूनी झालेली आहे फडणवीस साहेब, पोलिसांकडून पण झालेली आहे आणि काही उपद्रव्यांकडून पण झालेली आहे. काही उपद्रव्यांकडून झाली म्हणून तुम्ही पूर्ण समाजाच्या विरोधात गुन्हे दाखल केले. काही लोकांवरती गुन्हा केला असता, काही लोकांनी, तुम्ही सगळ्या समाजावरती मॅक्झिमम लोकांवर गुन्हे दाखल केले. पण ज्या पोलिसांनी रिक्षा तोडल्या, ज्या लोकांनी घेरून समाजातल्या लोकांना मारलं, त्यांनी जी हिंसा केली तुमच्या शब्दात, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? आहे का हिंमत? आता पुढे फडणवीस साहेब काय म्हणतात? जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, अशा लोकांनी नेहमी संविधानिक मार्ग पत्करला पाहिजे. फडणवीस साहेब, आम्ही तुमच्या शब्दाला मान देतो, संविधानिक मार्ग पत्करतो. ही जी व्हिडिओ आहे, आता जी व्हिडिओ आहे ती आम्ही तुम्हाला पोस्ट करून तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात ईमेल करतोय, एक पत्र देतोय. हे पुरावे तुमच्या विभागाने आम्हाला आयडेंटिफाय करून द्यावेत, आणि न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहतील. द्याल का तुम्ही आम्हाला पुरावे? मी समाजाच्या वतीने तुमच्याकडे आव्हान करतोय, जर तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही हे पोलीस आयडेंटिफाय करून आम्हाला द्या. यांचं कर्तव्य कायद्याच्या श्रेणीत जर असेल, हे यांचं कर्तव्य लाठी उगारणं, एकाएकाला घेरून मारणं, रिक्षा फोडणं, फार एकदम कस्टडीत लोकांचे मृत्यू होणं, हे यांचं कर्तव्य जर असेल ना, तर हे पोलीस राज महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीत एकही आंबेडकरवादी, एकही शिवाजी महाराजांचा अनुयायी खपून घेणार नाही. मला समाजाला आणखीन एक सांगायचं आहे, काही राजकीय पक्ष त्या माथे फिरू म्हणतायत, त्याला तो माथे फिरू आहे की नाही पुढे तपासात उघडकीस येईल. पोलिसांना काही जरी तपास केला, न्यायालयामध्येच यावं लागणार आहे. तिथे आपले लोकल वकील भक्कमपणे समाजाची बाजू मांडतील एवढा मला विश्वास आहे. परंतु त्याला माथे फिरू म्हटलं म्हणून तुम्ही लगेच आता हतबल होऊ नका. त्याची मेडिकल तपासणी होऊ द्या. कोणी त्याला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहे, तो माथे फिरू आहे का, परंतु त्याच्या मागे त्याची जात लावू नका. तो कुठल्या जातीचा आहे ते पाहू नका. गुन्हेगाराला जात कुठली नसते, तो आपल्या समाजाचा का असेना. काही नेते
तुम्हाला तो मराठा समाजाचा आहे किंवा अमुक अमुक समाजाचा आहे असं म्हणून आपल्या समाजात आणि इतर समाजामध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, वित्रष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या घटनेला, त्यांच्या बातांना, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. पोरग गेलंय, वडार समाजाचं एक पोरग गेलंय. इथं हे लोक दाऊदला आणणार होते 2014ला. मारतात कुणाला? इथं मुंबईमध्ये या बदलापुरामध्ये मारलं अक्षय शिंदेला, वडार समाजाचा. दुसरा आता इथं मारलाय लॉ स्टुडंट येतो ना परभणीतला, तो पण वडार समाजाचा. यांची लायकी आहे ना गटार साफ करणारे, वडारी, भंगी काम करणारे यांनाच हे मारू शकतात. दाऊदला आणायची यांच्यात ताकद नाहीये. आव्हान आहे माझं, यांच्यात हिंमत आहे तर तुम्ही आणून दाखवा. मी हा संताप व्यक्त नाही करत आहे, मी सत्य आपल्या समोर मांडतोय. आम्हाला लढण्यासाठी ज्या साधन सामग्रीची गरज आहे ते आहे भक्कमपणे पुरावे. ग्राउंडवरती जाऊन पुरावे गोळा करणं हे आम्हाला इतकं शक्य नाही. म्हणून माझी पहिली विनंती आहे, जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नोट करून घ्या. फर्स्ट, ज्या ज्या लोकांना मारहाण झालेली आहे तात्काळ तिथल्या एसपींकडे, तिथल्या स्थानिक पोलिसांकडे त्यांची कंप्लेंट तुम्ही रिटर्न कंप्लेंट द्या. पीसीआरच्या एसपींना आणि ॲडिशनल डीजी पीसीआर नागरिक हक्क संरक्षण विभाग महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिपत्याखाली ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचा एक अधिकारी आहे, त्याला एक पत्र द्या. एसपीला पत्र, स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र आणि ॲडिशनल डीजी अप्पर पोलीस महासंचालक ह्या तिघांना पत्र द्या. मेडिकल प्रॉपर करून घ्या. ज्या ज्या लोकांवरती पोलिसी अत्याचार झालेला आहे, दंडुकेशाही मारली गेलेली आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या सगळ्यांचे तुम्ही लेखी तक्रारी करा. त्याच्या ओसी कॉपीज तुम्ही त्याच्यामध्ये ओसी घ्या त्या सगळ्या गोष्टींच्या. अजिबात घाबरून जाऊ नका. जेवढे व्हिडिओज तुम्हाला संकलित करता येतील ते व्हिडिओज तुम्ही संकलित करा आणि मला फक्त 2 ते 3 लोक, जास्त नाही, एक जरी भेटला तरी पण न विकणारा, न विकला जाणारा, न मॅनेज होणारा, ज्याला मारहाण झालेली आहे असा एक भीमसैनिक द्या. एवढीच माफक विनंती आहे तुमच्याकडे, एवढीच माफक मागणी आहे. मला तुमची फीस नको, मला 1 रुपया तुमची फीस नको. मी फुकट ही केस लढायला तयार आहे, पण न विकला जाणारा एक, ज्याला मारहाण झालेली आहे, ज्याच्यावरती अत्याचार झालेला आहे तसा एक भीमसैनिक द्या. आणि तो विकला जाणार नाही, भविष्यात मॅनेज होणार नाही, तो समाजाची आबरू वेशीला टांगू देणार नाही असा एक भीमसैनिक द्या. 2 गोष्टी द्या. आणि शासकीय जे काही कर्मचारी पोलीस खात्यात असतील, ज्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या बदौलत तिथं ड्युट्या करत असतील, जर तुम्हाला जरा जरी बाबासाहेबांची लेकरं म्हणून तुम्ही जयभीम घालत असाल तर विनंती आहे, हे जे कोणी पोलीस अधिकाऱ्यांनी, तुम्हाला माहिती आहे चूक काय आणि बरोबर काय, गुन्हा काय आणि गुन्हा काय नाही. जर वाटत असेल आयडेंटिफाय करून तुम्ही डिटेल्स स्थानिक वकिलांकडे द्या, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्याकडे द्या. तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल याची खात्री बाळगा. आम्ही तुमचं नाव डिस्क्लोज होऊ देणार नाही. आणि गृहमंत्रालयाला पण आम्ही पत्र देतोय, तुम्ही पण आम्हाला मदत करा. कारण की तुम्ही स्वतः म्हटलंय, जे बाबासाहेबांना मानतात अशा लोकांनी नेहमी संविधानिक मार्ग पत्करला पाहिजे. आम्ही संविधानिक मार्ग पत्करायला तयार आहोत, पण कोर्टात जाण्यासाठी, प्रायमा फेसी चांगली मजबूत केस बनवण्यासाठी ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे आमच्या समाजातील गरीब माता भगिनींना, त्यांच्या सगळ्या आम्हाला तुम्ही डिटेल्स द्या. जे लोक तिथे, ज्या लोकांनी अत्याचार केलाय, तस आम्ही तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करू. जर तुमच्या पोलिसांनी चूक केलेली नसेल ना तर तुम्ही हमखास आम्हाला पुरावे द्याल. आणि जर चूक केलेली असेल, जर तुम्ही पुरावे देत नसाल तर आम्ही असं समजू की तुम्ही संविधानिक मार्गाचा अवलंब फक्त आमच्या समाजाकडून अपेक्षित करता, परंतु तुमच्या राज्यातील पोलिसांकडून तुम्ही अपेक्षित करत नाही. एकतर्फे न्याय चालणार नाही. भेदभावपूर्वक कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. आणि भेदभावपूर्वक विषमतेवादी व्यवस्थेशी उभं आयुष्य आमचा बाप लढलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. या विषमतेवादी व्यवस्थेच्या विरोधात आम्ही कायदेशीररित्या संविधानिक मार्गाने बंड करून उठल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, मी याच्यानंतर जो काही आपल्याकडे जो स्क्रीनवरती नंबर येणार आहे तो नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, फोन करून माझा अमूल्य वेळ वाया घालू नका. जे काही पुरावे तुम्हाला देता येतील ते द्या. आणि उद्या संध्याकाळपर्यंत ही व्हिडिओ ही तुम्हाला 1-1.5 तासामध्ये अपलोड केलेली दिसेल. ती झाल्यानंतर 24 तासाच्या आत जर तुम्ही लोकांनी मला ते पुरावे दिले, मी विदिन 1 डे हायकोर्टामध्ये जे काही मला फाईल करायचे ते मी फाईल करील.
आणि इमिजिएटली तुम्हाला त्याचा रिझल्ट काय आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो. आतापर्यंत माझं कार्य बोललेलं आहे. मी फक्त भाबड गिदड भपक्यामध्ये बिलीव्ह नाही करत. माझा तुम्ही फेसबुक अकाउंट किंवा माझं सगळ्या डिटेल तुम्ही काढा, तुम्हाला सगळ्यात दिसेल का मी फक्त बोलत नाही, मी करण्यावर बिलीव्ह करतो. म्हणून तुम्हाला जे काही मी सांगितलेलं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी फक्त हळहळ न व्यक्त करता ह्या पोलीस राज्याच्या विरोधामध्ये भक्कमपणे संविधानिक लढाई लढण्यासाठी आमच्या खांद्याला खांदे लावून उभे राहाल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.